हा खामगावचा प्रसंग तुम्हाला आठवतोय का? पालखीच्या आहे. दिवशी पालखी लक्षात पुढे चालली लक्षात आणि आहे. आपण महाराजांच्या कार्याबद्दलच हा. बोलत होतो. 8-9 वर्ष झाली तिला. मी काय तो बोललो, जज 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 वगैरे होता, त्यांच्याशी भेट गाठून दिली होती तुम्ही. हा मग आपण तिघं होतो, जयंतराजे, तुम्ही आणि मी. तिघं हम्म, 9 हम्म, वर्षापूर्वी बघ, हालचाल मी केलेली आहे. 2 वर्षात होईल. आता 2 वर्षाची 9 वर्ष गेली. हम्म, हम्म. कारण का गडबड खूप आहे. एवढं सोपं काम नाहीये. तर आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे. हा, पण तो आता तो थोडा देशपांडेंनी आणलं होतं बरोबर रस्त्यावर, नाही, पण होईल तरी होईल. आता थोडं दचकून होईल राहिला. बघा. आता कसं आहे माहिती तुम्हाला, एक सांगतो. त्या देशपांडे ग्रुप तापला, त्याच्यामुळे माधव ग्रुप पण तापला. ते दोन पार्ट तापल्यामुळे आपल्याला पोळी भाजायला चांगलं सोपं काम झालंय. आपलं काम काय, पोळी भाजायची म्हणजे काय, महाराजांचं कार्य. आपल्याला काय बाकी देणं घेणं काय नाही. एरवी ते लोक कोण ऐकले नसते सहजपणे. आता वो तवा गरम हो गया है, हमको रोटी सेकनी की है, बस बात खत्म. ठीक आहे ना. ते लवकर होणार. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आग लागली पाहिजे, ती लागली चांगली मस्तपैकी. त्याच्यात काय, ती तो मेला पाहिजे, हे पाहिजे, ते मूर्ख लोक विचार करणार. त्याला फासावर लटकवा, त्याला आश्रमच्या हाकलून द्या, मी नाही त्याचा विचार करणार. माऊली ती बघून घेईल. पण काय गोष्टी आहेत ते आपल्यालाच करणं आहेत, माऊली नाही करणार. आणि आपली ताकद बरं. वाढल्याशिवाय, आपली अक्कल वाढल्याशिवाय माऊली आपल्याला ते परवानगी पण नाही देणार. ते बघणार बाबा लायकीचं माणसं आहेत, तर ती काय पण करा ना. आणि हे मोठं तप आहे. अनुष्ठान पण केलं पाहिजे, पण हे मोठं तप आहे महाराजांचं कार्य म्हणजे. मग आपलं काम पण एकच आता आहे. महाराजांच्या नावाने आम्ही इथं जे काही काम काम करतो, हम्म 4-5 लोक करोनामध्ये मधून वाचवले. हम्म 10-15 लोक असे आहेत की ज्यांना इथे त्यांनी मन्नत मागून गेले, त्यांना मुलं झाले. बरोबर आहे. 15-15 वर्षापासून ज्यांना मुलं झाले नाही ते. मग आता तिथे माधव जवळ इतकी मोठी शक्ती आहे तिथे हम्म. खामगावला, या प्रकारचे काम का नाही तो पुढं करत? अरे त्यांना मगाशी सांगितलं ना, स्वतःचे संडास धुणं हे सत्य आहे. संसार सत्य समजतात. मग ते संसारावर ते संडासचे पाणी पाणी टाकायचं काम नाही, आहे. पण जेव्हापर्यंत बाकी कुछ तुमची अक्कल नहीं नियत, है इनको. अच्छे हो भी, माधव में भी. अक्कल है पर नियत सही नहीं है। नहीं नियत नहीं, सही नहीं है देखो करके फायदा नहीं हो रहा है। मैं बुराई दिखता नहीं, पहला पहला अच्छी बात दिखता हर एक में, थोड़ा बहुत तो उसमें अच्छे गुण है। मोहन से थोड़ा वो बढ़िया है, लेकिन घटिया है। ते झालं म्हणा. घटिया है, इसलिए अभी आराम करो। वो मैंने मैसेज भेजा है माधव के लिए, मैसेज भेजा मैंने, बाबा तुम्ही आता आराम करा, लांब व्हा. आता हा. तुम्ही तुमच्या बाकीची जी माणसं आहेत त्यांना पद द्या. तुमच्या घरातले एक माणूस येऊन देत पाहिजे तर, म्हणजे आता ते पार्टी पॉलिटिक्स सारखं ते करायला लागणार आहे. पण काय पर्याय नाही. म्हणजे त्यांच्या मनात भीती, आम्हाला हाकलं होतं काय अशी भीती. तर आपल्याला एकच टार्गेट आहे आपलं. सुरुवातीला आता 10,000 हजार माणसं अनुष्ठानाला बसली पाहिजेत. त्यासाठी ते सगळं व्यवस्था करायला लागणार, बसायची, राहायची, सगळी खायची. नंतर कमीत कमी 1 ते 10 लाख माणसं जेव्हा बसतील ना अनुष्ठानाला, कम से कम 1 ते 10 लाख, तभी हिंदुस्तान बदलेगा. वो क्या पैसे से ब्रिज बांध के, पैसे ज्यादा कमा के नहीं हिंदुस्तान बदलने वाला है, ये अपना जितके ताकत बदलने अनुष्ठान वाला है. कराल तितकी ताकद त्या ठिकाणचं ताकद वाढेल. अनुष्ठानाशिवाय ताकद वाढत नाही. परंतु बरोबर ना. त्या ठिकाणी जोही करता राहील त्यांनी मात्र थोडा अहंकार, अभिमान हे थोडं बाजूला ठेवून दिखता नहीं ना बाबा महाराजांना दादा. पुढं करून. सब 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 दिखता है, सब दोष दिखता है, अहंकार दिखता नहीं है. आता मला अहंकार आला, हे मला नाही कळणार. तुम्ही सांगेन तर मी ऐकणार, पण ते नम्र पाहिजे त्यासाठी. तुम्ही एवढ्या दिवसानंतर सांगितलं, माधवनी तुम्हाला मज्जाव केला, मला तेव्हाच कळलं. महाराज सांगतात, मला डोक्यात टाकतात, बाबा इथं गडबड चालली, इकडे गडबड चालली, दाखवून देतात. महाराजांची खूप मोठी फौज आहे. डायरेक्ट महाराज असतील किंवा कोणतरी महाराजांचं ते मेसेज टाकतात. चुकीचं दिसतं आणि चांगलं पण दिसतं. तर तुम्ही 4 वर्षापूर्वी तुमच्या बरोबर जो अन्याय झाला, तर तुम्ही स्वतःहून बोलले का मला? मी आता तुम्हाला 4 वेळा विचारलं तेव्हा तुम्ही ते पण हो 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 ऐसा. आणि तो वो नहीं होना चाहिए ना. वो अभी आपको बताऊंगा तो आप सुनेंगे, तो आपको मैं नम्रता करके सुनेंगे. वो माधव के पास उतना नम्रता नहीं है, और अहंकार
दिखता नहीं। अहंकार मेरे को भी आ सकता है, आपको भी आ सकता है. नाही, नम्रता नसण्याचं कारण अहंकार झालेला जास्त आहे. हो, पण आय रिग्रेट. बघा मला पण खूप अहंकार आहे. मी एकदा ठरवलं ना मला बोलायचं तर मी प्रेमाने सांगेन गप बस, पूर्ण ऐक, नाही तर नंतर सांग शिव्या घालून मी गप बसवणार. हे पूर्ण ऐक आणि नंतर मग ठरव मी चुकीचं बोलतोय का खरं बोलतोय. त्याला पण अहंकारच म्हणतात. महाराज सांगायचे मला अहंकार नाही, हे म्हणणं पण अहंकार आहे. महाराज सांगायचे. हा. तर असं आहे वो. बाकी काय देखो, मेरे को चमडी का रोग आहे, मला काम आहे, क्रोध आहे, हे समजू शकतो माणूस. अहंकार आलाय कळत नाही सगळ्यांना, कोणाला पण लगेच नाही कळणार. तो आपला टार्गेट एक आहे. मी फोन ठेवतो खामगावला, बाकीच्या पण ठिकाणी. पहिलं मार्गशीर्षामध्ये 10,000 सुरुवातीला झालं पाहिजे अनुष्ठान. नंतर 1 ते 10 लाख लोक बसली पाहिजेत आणि नंतर मग महिन्या लावून द्या अनुष्ठान. बाबा किधर स्नान करने का, आत्मा को शुद्ध करने का, चलो खामगाव. हाँ. हाँ, वो बस इतना अपने को काम है. और वो एड्रेस, अभी एड्रेस तो बता सकते हैं ना बाबा, खामगाव में जा, लेकिन वो प्रॉपर प्रोसीजर चाहिए. ये तो अनुष्ठान में बिठाने का कार्यक्रम तो हमारा आगे का है, लेकिन एड्रेस तो हिंदुस्तान में नहीं, अपन ना अनुष्ठान जैसे 3 दिन का करते हैं, वहाँ पे उत्सव के समय करते हैं. वहाँ पे ऐसे ऑर्गेनाइजेशन बनना चाहिए कि यहाँ पे किसी को कोई काम रहा. हमारे पास में बहुत लोग पत्रिका के लिए और इसके लिए आते हैं. हम उनको अनुष्ठान देंगे ना, जाके 15 दिन तुम अनुष्ठान करो, उसको फायदा होगा, वो 10 लोगों को और ले जाएगा. हाँ, वो होगा, चेन रिएक्शन होगा. हाँ, पर टिपिकल टाइम में वो उतने नहीं जमता. तो तुम्हारे में वो माधव यदि व्यवस्था करे कि जब भी आए तब उनका अनुष्ठान होता है. जैसे शिवरात्रि के आए, शिवरात्रि का 10 दिन अनुष्ठान रखना. दादा एक बोलूं क्या मैं, त्योहार है. एक बात बोलूं क्या? देखो ये बात आपके दिमाग में आ रही है, मेरे दिमाग में आ रही है, बराबर है. क्यों आ रही है? हम चिंतन, महाराज जी का चिंतन, संचारेश्वर पासलेकर महाराजांचं चिंतन सतत करतोय आपण, म्हणून उनका चिंतन नहीं हो रहा है उतना. उनका खुद का, उनको क्या है, गड़बड़ किधर हो रही है उनकी, संसार सत्य है उसको मानती, इसलिए वो संसार का संडस में पानी डालो, फिर इधर से डालो उधर से डालो, महाराज जी का पैसा डालो उसमें, वो साला फुटका घमेला को कभी भरने वाला है उनका. तो वो गड़बड़ हो रही है, जाने दो. अभी वो माधव करके कैसा, वो कुछ होने वाला नहीं है. हमको लीड करना पड़ेगा, फिर सब लोग होएगा. और आसान काम नहीं है धार्मिक. पण वो आसान नहीं है ना, वही तो आसान काम नहीं है ना. वो तो करेगा आखिर. नहीं, तो माधव व्यवस्थापक है तो वही करेगा ना, दूसरा अपन क्या कर सकते. अरे वो अभी थोड्या दिन का मेहमान उधर, वो खुर्चीवरती, त्यांनी स्वतःहून जर चांगल्यापणे नाही बाजूला गेले तर मग बाकीचं तर मी काय सध्या बोलत नाही. ते महाराज आणि मी आहेत, मला हात पण टाकायची गरज नाही कोणाच्या वरती, आणि माझी तयारी पण आहे. मग मी एकावर हात नाही टाकणार, मग सगळं करून टाकीन मग साप, आणि ते करायच्या आधी सगळं होणार. ते मला हात लाल करायची गरज नाही पडणार आहे, पहिली गोष्ट. पण त्या ह्याच्यामध्ये जे लायकीचे माणसं ते ठरू शकतात. ते माझा बघा, माधव दूर है, मेरे को थोड़ा समझता है, आपको भी समझता है. आप अकेले भी नहीं कर पाओगे, मैं अकेले भी नहीं कर पाऊंगा.